ऑफसाईडच्या दिशेला टकवला गेला आहे. सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल का? इथे क्षेत्ररक्षण थोडंसं चुकतंय जरूर. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दर्जेदार क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण अनुभवतोय. एक मानाची क्रिकेट स्पर्धा, ज्या क्रिकेट स्पर्धेची ओढ संपूर्ण वर्षभर असते ती क्रिकेट स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय बबलू. आजच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर प्रभावित केलंय. प्रताप पारकर सर, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रताप पारकर सर, आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. रमेश पाटील सर, असोसिएशन अध्यक्ष, आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तदनंतर विकास पाटील बेले, आपल्याला विनंती असेल की आपण ही मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. तर 4 धावांवरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बबलू याला गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल. हो, यावेळेस जर पाहायला गेलं तर अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. डॉट बॉल, तेज तरार चेंडू होता आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार चेंडू. सर, काय सांगाल, कशा पद्धतीची गोलंदाजी जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय बबलूने गोलंदाजी करत असताना? मोठा फटका जरूर खेळला गेला. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्र निवडलंय. थोडासा फाईन लेगचा क्षेत्ररक्षक कोणी नसेल. स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता, झेल सुटला. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये बबलूनं प्रभावित जरूर केलंय स्वप्नील, परंतु संध्याकाळचं सत्र थोडंसं गोलंदाजांना मदत करणार असतं, कारण हवा थोडीशी संत राहते आणि दमट वातावरणात फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी त्रास होतोय. ते आपल्याला पाहायला मिळालंय. कंदलगाव संघ चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला आणि त्यांच्या विरोधात कणेरी संघ आपण पाहतोय, तोही चांगली कामगिरी करेल. कोणता संघ विजयी होईल हे आता आपण सांगू शकत नाही किंवा भाकीत करू शकत नाही. बबलू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाईव्ह खेळला गेला. चेंडू फरार होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. KKPR चौकार येतात आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर 10 धावा. अकरा धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर 3 धावा. धावसंख्या जर पाहिली गेली तर 11 पहिल्या ओव्हरच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली भागीदारी होणं गरजेचं होतं. पहिल्या पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये या 11 धावा आपण पाहिल्यात. प्रत्येकाचं बहुमोल सहकार्य या स्पर्धेला लाभताना आपल्याला पाहायला मिळतंय. विशेष सहकार्य हनुमान स्पोर्ट्स इस्पोर्ली यांचं लाभताना आपल्याला पाहायला मिळालंय. इस्पोर्ली गाव आणि इस्पोर्ली गावाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर चाललेली ही दिमागदार स्पर्धा, या स्पर्धेच्या शेवटाकडे आपण चाललोय. हा स्पर्धेचा शेवट होत असताना हे पर्व येथे मात्र जरूर संपेल, परंतु या स्पर्धेची चर्चा वर्षाचे 365 दिवस आपल्याला पाहायला मिळेल. 365 दिवस ही चर्चा राहील, परंतु पुढील पर्व कधी आयोजित केलं जाईल आणि कधी तारखा डिक्लेअर केल्या जातील याकडे लक्ष लागून असेल 4ही तालुक्यातील खेळाडूंचं. परंतु बॉस यांनी सांगितलंय 4 तालुक्यांपुरती मर्यादित स्पर्धा ठेवू नका, पूर्ण कोल्हापूर जिल्हा या इथे येऊन दे आणि खेळू दे. विनंती असेल करवीर ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष रमेश पाटील सर, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तर गोलंदाजी मार्कवरती मयूरला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला बॉल जर पाहायला गेलं तर हलक्यात खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर प्राप्त झाली. सर, तुम्ही ज्याप्रमाणे या स्पर्धेचा उल्लेख केलात, जर पाहायला गेलं तर वर्षभराने स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत असते. एक वर्ष, एका वर्षामध्ये 12 महिने, 12 महिन्यामध्ये 52 आठवडे, 52 आठवड्यामध्ये 365 दिवस, 365 दिवसांमध्ये 8760 तास, 8760 तासांमध्ये 5,25,500 मिनिटं, 5,25,500 मिनिटांमध्ये 3,15,36,000 सेकंद जेव्हा जाऊन पूर्ण होतील तेव्हा पुन्हा एकदा ही क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. विकेट जाते. विकेट मिळाली मयूर शेलारला.
किंग ऑफ पाहिलं गेलं तर किंग ऑफ स्पीड ज्याला म्हटलं जातं, वाघवे गावचा सितारा आपल्या संघाला यश मिळवून देताना पाहायला मिळालाय. पाहिलं गेलं तर शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा होता, अगदी त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतोय. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य याच्या रूपानं. पाहिलं गेलं तर धनराजला आपण पाहिलंय, धनराज चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. एका बाजूनं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये अगदी चांगली फलंदाजी गोलंदाजी केली, परंतु मयूर शेलार वाघवेला बिलॉंग करणारा खेळाडू पन्हाळा तालुक्यातून इथे दाखल झाला आणि गोलंदाजीच्या जीवावर ही स्पर्धा आतापर्यंत गाजून सोडली आहे. पाहिलं गेलं तर प्रत्येक सामन्यामध्ये विकेट त्याला मिळते ना मिळते, परंतु गती ही जरूर अचूक टप्प्यावर आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना जरूर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्वतः पाहिलं गेलं तर कर्णधार बहुतेक मैदानाच्या आतमध्ये येताना विशाल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. विशाल नावाला सहजसा खेळ, विशाल कामगिरी करतील का हे पाहायचं. मयूर ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला आहे, दर्जेदार फटका. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. जर पाहायला गेलं तर बाद होताना दिसला आदित्य, ज्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं सर तर मागच्या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्याने केली होती, मात्र या सामन्यामध्ये तितकीशी कामगिरी त्याला करता आली नाही आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी विशाल मैदानामध्ये दाखल झाला आहे. 14 धावा धावफलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्कवरती एक सफलतापूर्वक गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आहे. पंचांवरती जर पाहायला गेलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र हे दोन पंचांचा जर विचार केला गेला तर पहिल्या दिवसापासून खूप मेहनत घेतली आहे, अचूक निर्णय दिले जात आहेत या पंचांच्या माध्यमातून आणि त्यांचा देखील मोलाचा वाटा आहे. या क्रिकेट स्पर्धेचा शेवट आहे आणि जर पाहायला गेलं तर शेवटचा सामना आपण सध्या अनुभवतोय पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव. दर्जेदार गोलंदाजी ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केला तर मयूरचं कौतुक करेन मी, कारण की जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली, तिसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा आल्या. म्हणजेच आतापर्यंत त्याने 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या, तर 1 गडी त्याने बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसतोय विशाल. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर पॉइंट रिजन मध्ये हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने सांघिक धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या जर पाहायला गेली 2 षटकांचा खेळ आतापर्यंत जर पाहायला गेलं तर संपलाय आणि धावफलकावरती धावांचा विचार केला गेला तर धावा झाल्यात आतापर्यंत 16, म्हणजेच काय तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 16 धावा खर्च झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जातील सर, किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल? स्वप्नील पाहिलं गेलं तर 2 ओव्हरच्या खेळानंतर 16 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु पाहिलं गेलं तर या 16 धावा खूप मोठ्या नसतील, कारण या मैदानावर तुझ्या माहितीसाठी सांगतो 92 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्यांचा पाठलाग करण्यापर्यंत जरूर तो संघ पोहोचलेला. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आपण पाहतोय एक मोठी स्पर्धा जिचा आपण शेवट करतोय, म्हणजेच अंतिम सामना खेळवतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं गेलं तर सचिन पाटील स्पोर्ट्सचा संघ आणि एका बाजूला शिवान स्पोर्ट्सचा कंदलगावचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वप्नील सुतार आणि एका बाजूला सचिन पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहिलं गेलं तर या मैदानावर 4 षटकांमध्ये 40 ते 45 धावांची आवश्यकता असेल. संध्याकाळचं सत्र आहे, थोडंसं दमट वातावरण फलंदाजीसाठी अनुकूल नसेल, परंतु गोलंदाज यांना जर चांगली गोलंदाजी करायची असेल तर मात्र इथे 40 ते 45 धावा आवश्यक असतील. नक्कीच जर मैदानाचा एकंदरीत विचार केला गेला तर समोरचा संघ देखील बलाढ्य आहे, त्यामुळे 40 ते 45 धावा होणं या मॅचमध्ये गरजेचं असेल. 4 षटकांचा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मंदार आलाय. ओहो, इनसाइड आउटचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळालाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा देखील वेगाने प्रयत्न झालाय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. सांघिक धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 18 वरती जाऊन पोहोचली आहे. जर पाहायला गेलं तर एक मोठा टार्गेट समोरच्या संघासमोर सेट करणं सर गरजेचं असेल, कारण समोरच्या संघाचा विचार केला गेला तर प्रमोद चव्हाण सारखा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. काय सांगाल? संतोष तांबेकर सर यांचं इथे सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आहे सुभाष तांबेकर सर यांचं इथे सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावर या आणि स्थानापन्न व्हा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येत 4ने भर पडतीये. त्या 4 धावा आपल्या संघासाठी इथे मात्र जरूर धावसंख्येत भर पडतील. धनराजच्या बॅटमधून हा फटका येताना पाहायला मिळाला. स्वप्नील, जर पाहिलं गेलं तर धावसंख्या जरूर चांगली उभारताना पाहायला मिळते, परंतु धनराजनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. ओव्हर द विकेट गोलंदाज, चांगला फटका इनसाइड आउट खेळला गेलाय. अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सर्कलच्या वरून खेळला जातोय. 2 धाबा आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. जसा फटका खेळतोय ना तसा चिट्ट्याच्या चपळाईनं नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचतोय आणि पाहतोय लेझी क्षेत्ररक्षक जर असेल तर दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. हा स्पिरिट आहे, हे क्रिकेट म्हटलं जातं, जिथे चित्त्याची चपळाई दाखवणं गरजेचं असतं आणि त्या दिशेनं चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. जिथे दिरंगाई होईल तिथे एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये करताना पाहायला मिळतोय धनराज. आई फटका त्याच पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक कोणी नसेल, टाटा बाय बाय करत चेंडू फरार होतोय सरळ 4 धाबांसाठी. या 4 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या चौकारच्या मदतीने 28 वर. 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ आता दाखवत असताना धनराजचं कौतुक मी आजच्या दिवसामध्ये जरूर करेन, कारण वारंवार संघ अडचणीत सापडला तेव्हा कामगिरी चांगली झाली आहे. यावेळेस जर पाहायला गेलं तर तेच थरार चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. ज्या पद्धतीने जर पाहायला गेलं सर गोलंदाजीचा विचार केला गेला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले गेले, ज्यामध्ये त्याने गोलंदाजाने 12 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण मंदारला पाहतोय. एक युवा गोलंदाज आहे, जर पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याचं भविष्य हा गोलंदाज ठरू शकतो. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळी जर पाहायला गेलं तर स्ट्रेट बॅटने फटका सजवलाय आणि जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. अचूक फेकी देखील केली जाते, मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29 धावा. आता जर पाहायला गेलं तर 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक शिल्लक आहे. सर शेवटच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर किती धावा येणं गरजेचं असेल, कारण ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात की 40 ते 45 धावांचा टार्गेट सेट करणं गरजेचं असेल, कारण समोरच्या संघामध्ये देखील चांगले खेळाडू आहेत. प्रमोद चव्हाण सारखा अष्टपैलू खेळाडू समोरच्या संघामध्ये आहे, मात्र अंतिम सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर एक मोठा टार्गेट सेट करणं गरजेचं असेल. जरूर तू चांगला उल्लेख केलास की इथून अजून 10 ते 12 धाबा जोडणं गरजेचं असेल. प्रमोद चव्हाण सारखा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, इरफान सारखा फलंदाज चांगला पाहायला मिळतोय. हे 2 मातब्बर फलंदाज असतील, त्यांच्यासमोर आव्हान मोठं करणं गरजेचं आहे. परंतु भविष्य कोल्हापूर जिल्ह्याचा म्हणून उल्लेख केल्यास मी असं म्हणेन की कोल्हापूर जिल्ह्याचं भविष्य आणि टेनिस क्रिकेट अगदी चांगलं आहे, कारण आता नवीन खेळाडू चांगल्या प्रकारे इथे खेळताना पाहायला मिळत आहेत. या 4 तालुक्यातील तरी अजून अनेक तालुके या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील, त्यातीलही अनेक खेळाडू आहेत आणि या कोल्हापूर किल्ल्याचं टेनिस क्रिकेटमध्ये भविष्य उज्ज्वल आहे. आता तरी चांगलं आहे. नितीन माटुंगे असेल, विकी पुजारी आपल्याला पाहायला मिळतो, आपल्याला जावेद संधी, तर नंतर अनेक खेळाडू जे आहेत ते टेनिस क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु याहून अधिक मोठे स्टारकास्ट येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नसेल. धावा मिळत आहेत 4. या 4 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 33 वर. या 33 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजून 10 ते 11 धावा इथे येण्याची गरज आहे. या 10 ते 11 धावा कशा प्रकारे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं असेल. धनराजनं प्रभावित जरूर केलंय. धनराज पाहिलं गेलं तर 10 चेंडूंमध्ये 22 धावा खेळताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक तो असेल, तो ऑन स्ट्राईक असताना अजून 3 ते 4 चेंडू खेळला ना तर एक तरी मोठा फटका त्याच्या बॅटमधून जरूर येईल. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अगदी वाईड यॉर्कर, खूप बाहेर टाकला. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. इथे मात्र ओळखलं होतं शिवप्रसादनं, की कारण माहिती आहे जर विचार केला धनराजचा, ऑफ साईडचा बॉल ऑफ साईडलाच खेळताना पाहायला मिळतोय. लेग साईडला खेचून घेत नाहीये इतर फलंदाजांसारखा. ही त्याची ताकद आहे आणि आपल्या स्क्रीनवरही धनराज पाहायला मिळतोय. यंग टॅलेंट कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एक भविष्य कोल्हापूर जिल्ह्याचं सुरक्षित हातांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटला ग्लॅमर खूप आहे आणि त्या टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रभावित करायचं असेल तर वारंवार तुम्हाला चर्चेमध्ये राहावं लागेल. आता मात्र धनराजचा खेळ थांबलाय. विकेट क्रमांक 2, 33 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते आहे. 33 ही धावसंख्या, दुसरी विकेट. येणारा फलंदाज 3 चेंडूंमध्ये किती धावा जोडेल याकडे लक्ष असेल. काय म्हणशील स्वप्नील?
नक्कीच ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केलात की कोल्हापूरचं भविष्य हे खेळाडू बनू शकतात येत्या 4 ते 5 वर्षात. आता जर पाहायला गेलं तर ISPL सारखी स्पर्धा होते, नजीब मुल्ला ट्रॉफी होते, त्यामध्ये देखील नक्कीच कोल्हापूरचे अनेक खेळाडू येत्या 4 ते 5 वर्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कारण सांगली जिल्ह्याचाच एक स्टारकास्ट खेळाडू विजय पावले जर पाहायला गेलं तर सर्वाधिक मोठी बोली त्या खेळाडूला लागली आहे 32,50,000ची. तसंच जर पाहायला गेलं तर कोल्हापूरचं देखील भविष्य नक्कीच उज्ज्वल ठरू शकतं. येत्या 4 ते 5 वर्षामध्ये ISPL पर्यंत कोल्हापूरमधून 10 तरी खेळाडू खेळताना दिसतील. दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते शिवप्रसाद गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र जर पाहायला गेलं तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. शिवप्रसादला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा किती मिळतील याकडे लक्ष असेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. म्हणजेच जर पाहायला गेलं चला व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. म्हणजेच एकूण जर पाहायला गेलं तर 3 धावा प्राप्त झाल्यात. वाईड +2 म्हणजेच एकूण 3 धावा आणि सांघिक धावसंख्या 3 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 धावांवरती. अजूनही जर पाहायला गेलं तर काही चेंडूचा खेळ शिल्लक काही शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावरती शिवप्रसादला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंडूचा प्रवास थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. कणकणीत चौकार. सर जर पाहायला गेलं तर रणनीती आधीच आखली गेली होती. ऑफस्टंपला शफल झाला होता फलंदाज आणि तदनंतर जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने हा फटका सजवलाय आणि चेंडूला थेट पाठवून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. फुलटॉस चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार केला गेलाय. 40 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये किती धावा कुठल्या जातील याकडे मात्र लक्ष लागलंय. पुढचा बॉल यावेळेस जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 41 वरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या चुका नंतर महाग ठरू शकतात कारण की जर पाहायला गेलं तर अंतिम सामना आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलात की एक धाव महत्त्वाची होती. मात्र अंतिम सामन्यामध्ये अशा चुका होणं हे अपेक्षित नाही आहे. जरूर मी तुला बोललो होतो 40 ते 45 धावा त्यातील 41 धावा स्कोर काढून आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. सचिनला आपण पाहतोय जो सचिन चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला. इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॉलर रेड खेळला गेला. चेंडू परार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा मिळतील 4. सचिन अर्धाकरच्या बॅटमधून आलेला चौकार दिमागदार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 45. माझे शब्द आता मात्र खरं ठरले आहेत. 40 ते 45 धावा गरजेच्या होत्या. 45 धावसंख्या स्कोर काढून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 चेंडू इथून मात्र बाकी असेल. या एका चेंडूवर धावा किती येतील याकडे लक्ष आहे. सचिन अर्धाकर की शिवप्रसाद इथे मात्र यशस्वी ठरेल हे पाहावं लागेल. नक्की शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा होता त्याला देखील भिरकावून दिलंय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आलाय कणकणीत चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र जर जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत तर बॅटिंग करणाऱ्या टीमला 50 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. 50 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना पाहायला गेलं तर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 2 बलाढ्य संघ सध्या एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला विनंती असेल आपण संघ मालकांचे इथे सन्मान करणार आहोत. स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये संघ मालक प्रताप पारकर यांचं इथे आपण सन्मान चिन्ह देऊन कंदलगावचे सरपंच यांच्या शुभ हस्ते इथे हा सन्मान केला जाईल. प्रताप पारकर यांचा इथे सन्मान केला जातोय. राहुलजी पाटील लोकनियुक्त सरपंच कंदलगाव यांच्या शुभ हस्ते. स्वामी फाउंडेशन प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये हा संघ आपण पाहिला जो सेमी फायनलमध्ये पराभूत झालाय. बॅड लक म्हणावं लागेल सर, परंतु पुढील वर्षी आपला संघ या स्पर्धेमध्ये दाखल होईल. वेदांत स्पोर्ट्स बापूप्रेमी कनेरीवाडी विजय कांबळे यांच्या शुभ हस्ते या
संघ मालकांना गौरवण्यात येईल. सचिन करंबे यांना इथे हे सन्मान चिन्ह दिलं जात आहे. शिवश्री 11 युवती संघाचे संघ मालक उत्तम निकम सर आपल्याला विनंती करतोय. सचिन रावण यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह दिलं जाईल. उत्तम निकम सर शिवश्री 11 युवती सचिन रावण सर यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह दिले जाते. चला मैदानाचा लगेचच ताबा घ्या. रुद्र स्पोर्ट्स तारे संघाचा प्रतिनिधी कोण असेल तर लगेचच मुख्य मंचापाशी संपर्क साधा. बॉस स्पोर्ट्स आरके बॉयज निगवे बॉस स्पोर्ट्स आरके बॉयज निगवे संघाचे संघ मालक बॉस आपलं सन्मान चिन्ह घ्या. बॉस स्पोर्ट्स आरके बॉयज निगवे कोल्हापूरमधील एक चर्चित नाव बॉस प्रदीप शेटे 50 धावांचं टार्गेट सेट केले गेले. प्रदीप शेटे सर यांच्या शुभ हस्ते बॉस यांना गौरवण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यातील हे एक चर्चेतलं नाव लखन बाबर व अगस्त 11 इस्पुर्लीचं कोणी असेल विजय पावले यांचा बॉस यांना इथे व्हिडिओ कॉल आला. प्रशांत डॉक्टर यांच्या शुभ हस्ते बॉस स्पोर्ट्स लखन बाबर व अगस्त 11 यांना गौरवण्यात येते. बॉस यांची ओळख विजय पावले जो ISPL मध्ये सध्या व्यस्त आहे आणि माजी मुंबईचं कर्णधार पद भूषवताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा व्हिडिओ कॉल अगदी बॉस यांना येताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे एवढं क्रिकेटवर प्रेम बॉस करताना पाहायला मिळत आहेत. संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे थँक्यू डीजे अभि पाटील यांना सचिन माळी यांच्या शुभ हस्ते यांना गौरवण्यात येईल. संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे अभि पाटील सर यांना गौरवण्यात येते. मराठा वॉरियर्स हंबरवाडी शहाजी बोकळे यांना इथे गौरवण्यात येतं. कुलदीप पवार यांच्या शुभ हस्ते इथे गौरवण्यात येईल. डीजे थँक्यू डीजे तुम्हाला सांगितलं अंतिम सामना संपल्यानंतर हवा तेवढा वेळ डीजे वाजवा. मराठा वॉरियर्स हंबरवाडी कुलदीप पवार यांच्या शुभ हस्ते इथे गौरवण्यात येईल. त्यानंतर हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे हरिविजय पताडे विनंती असेल हरिविजय पताडे स्पोर्ट्स कावणे कोणी समीक्षा स्पोर्ट्स तपोवन संघाचा खेळाडू किंवा प्रतिनिधी कोण असेल तर आपण या. रुंदाज 11 शिंगणापूर रुंदाज 11 शिंगणापूर या संघाचे संघ मालक इथे उपस्थित आहेत. उमेश कांबळे यांच्या शुभ हस्ते रुंदाज 11 शिंगणापूर या संघाला गौरवण्यात येईल. सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी श्रीकांत मामा सचिन पाटील स्पोर्ट्स कणेरी आणि हरिविजय पताडे यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत मामा यांच्या शुभ हस्ते हरिविजय पताडे यांना गौरवण्यात येते. त्यांचे प्रतिनिधी रुद्र स्पोर्ट्स तारे आणि समीक्षा स्पोर्ट्स तपोवन जर कोणी प्रतिनिधी असेल तर आमच्या मुख्य मंचापाशी संपर्क साधा. समीक्षा स्पोर्ट्स तपोवन विरोधात आणि रुद्र स्पोर्ट्स तारे आपल्याला विनंती असेल जर प्रतिनिधी किंवा संघ मालक संघ कर्णधार आपण उपस्थित असाल तर आपण मुख्य मंचापाशी संपर्क साधायचा आहे. मॅचच्या दिशेने वळतोय सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी सचिन पाटील सर आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा.
आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण मैदानाच्या दिशेने जात असताना विचार करतोय 50 धाबांचा. कोलवर टप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर आहे. प्रमोद चव्हाणचा खेळ इथे मात्र संपलाय. आता मात्र धनराज ऑन स्क्रीन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जंटी सर, आज धनराजनं खेळ गाजवलाय. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, फलंदाजी या तिन्ही प्रकारामध्ये धनराज आणि धनराज पाहायला मिळतोय. या धनराज आज मात्र जरूर घरी कौतुक केलं जाणार आहे. आज माझ्या लेखानं मैदानामध्ये जाऊन काहीतरी केलं आपल्या संघासाठी, याचीच खुशी घरी मात्र असेल. काय म्हणशील प्रमोद चव्हाण इथे मात्र बाद झालाय. पहिली विकेट धोक्याची आहे. संध्याकाळचं दमट वातावरण आणि गोलंदाजांना नाही मिळालेलं यश. नक्कीच धनराजचं कौतुक करावं लागेल सर, कारण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये त्याचा खेळ सुरू आहे, बहारदार खेळ, अविस्मरणीय क्षण सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. कशा पद्धतीने हा झेल टिपला गेला. खूप कठीण झेल होता, खूप सोप्यारित्या धनराजने तो झेल टिपलाय. आणि बाद होताना कोण दिसला तर कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव प्रमोद चव्हाण डकआउटमध्ये परतताना दिसलाय. पुढचा बॉल यावेळी जर पाहायला गेलं तर खेचून मारलाय हा फटका. आणि चेंडूचा प्रवास जर पाहायला गेलं तर पंचांचा इशारा, सीमारेषा पलीकडे चेंडूला भिरकावून दिलंय. 6 धावांसाठी आलाय भूषणच्या बॅटमधून षटकार. या ठिकाणी सन्माननीय साताप्पा हजारे सर उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. दर्जेदार फटका पाहायला मिळालाय भूषणच्या माध्यमातून. जसा प्रमोद चव्हाण बाहेर गेला मात्र भूषण सेट होऊन आलाय, षटकार खेचलाय. यावेळी जर पाहायला गेलं तर शफल झाला होता ऑफ स्टंपला. मोठा फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने सजवायचा होता, संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 8 वरती एका गड्याचा खेळ संपलाय. जर पाहायला गेलं तर या ओव्हरच्या 4थ्या चेंडूवरती षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन याने देखील प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी तो सातत्याने करत आलाय. आणि म्हणूनच की काय अंतिम फेरीमध्ये या दोन्ही संघांना तिकीट प्राप्त झाले. पुढचा बॉल यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, झेल टिपलाय. आणि यावेळेस मात्र दुसरा धक्का पुन्हा एकदा बसलाय. फलंदाज भूषण ज्याच्या बॅटमधून जर पाहायला गेलं तर षटकार आला होता, तो मात्र आता डकआउट मध्ये परतताना दिसतोय. सर काय सांगाल, कशा पद्धतीची गोलंदाजी आहे, पहिलं षटक हाताळतोय सचिन, कशा पद्धतीने याचं कौतुक केलं जाईल तुमच्या माध्यमातून? सचिन आर्दाळकर पाहिलं गेलं तर एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. जसा सेमीफायनलचा सामना संपला तसं त्यानं येऊन सांगितलं आयोजकांना की आयोजक थोडंसं लवकर घ्या, कारण बॅड लाईटचा परिणाम जरूर दोन्ही संघांवर होऊ शकतोय. आणि त्या दोन्ही संघांनी समंजसपणे 4-4 ओव्हरचा सामना खेळण्याचा निर्णय घेतला. आणि धावसंख्या आता पाहतोय 8, 1 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. म्हणजे सचिन आर्दळकरकडे खूप सारा अनुभव आहे आणि तो अनुभव त्यानं पहिल्या षटकामध्ये दाखवलाय. आणि पहिल्या इनिंगच्या शेवटी त्यानं चांगली फटकेबाजी करून आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. सचिन आर्दळकरचं कौतुक करावं तेवढं जरूर कमी असेल, परंतु त्याचबरोबर मी धनराजचं कौतुक करेन. त्याने आजचा दिवस बोलबाला केला आहे आणि आपला दिमागदार खेळ दाखवत कोल्हापूर डिस्ट्रिक्टला इशारा केलाय की मीही तुमच्या बरोबर चांगलं क्रिकेट खेळणार आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव 7 समुद्रापार नेणार, हेच त्यानं सांगितलंय. धावसंख्या 8, 2 विकेट आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर अजितला आपण पाहतोय. अजितने सेमीफायनल मध्ये जरूर चांगली खेळी केली आहे. तोच अजित आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळालाय. इरफान अजूनही एका बाजूने आहे, याकडे लक्ष लागून असेल. इरफानची ताकद, नजाकत, मनगटातील आत्मविश्वास हे पाहायचंय. पहिला चेंडू फुलटा असा स्क्वेअर लेग रिजनला आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु प्रोटेक्शन असेल. 1 धाव पूर्ण केली गेल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावांवर विश्वास ठेवत स्वप्नील या धावा पूर्ण होतील का, काय वाटतंय? सर सध्या तरी काही सांगू शकत नाही, कारण गोलंदाजी देखील तितकीच धारदार होते, फलंदाजी देखील चांगली होते. जर पाहायला गेलं तर इरफान सारखा फलंदाज अजून मैदानामध्ये आहे. प्रमोद चव्हाण देखील बाद झाला असला, भूषण देखील बाद झाला असला, मात्र इरफान जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत काही होऊ शकते. या सामन्याला कुठच्याही क्षणी कलाटणी मिळू शकते. कारण जर पाहायला गेलं तर एक आक्रमक फलंदाज आहे आजच्या दिवसामध्ये, त्याचा देखील खेळ बहारदार झालाय.
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. कव्हर्स रिझनमध्ये हा फटका सजवण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. एक धाव आणि एका धावेवरती प्रयत्न जर पाहायला गेलं तर दुसऱ्या धावेचा देखील केला गेला आहे आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत मात्र भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. अजितला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अजूनही जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 38ची अजूनही आवश्यकता आहे. 16 चेंडू धावा करायच्यात 38. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अजितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग एंडला यावेळेस इरफान वैयक्तिक 5 धावांवरती खेळतोय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेस जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर प्राप्त झाली आहे. सर, तुम्ही ज्या प्रकारे म्हटलात की या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर कोणता संघ विजयी ठरेल हे सांगणं थोडंसं कठीण आहे, कारण अजूनही जर 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 37ची आवश्यकता आहे. मात्र धारदार गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे, कारण मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र संधी गोलंदाज देत नाहीये. जरूर संधी इथे निर्माण करावी लागेल. हा गोलंदाज आता मात्र स्वतःहून संधी देणार नाही आता, कारण त्यांना माहिती आहे आता कंदलगाव संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. स्वप्नील जर पाहिलं गेलं 4 तालुके एकत्र आणत असताना तब्बल 280 फॉर्म इथे खेळाडूंनी भरले होते आणि त्यातील 224 खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळाली आहे. म्हणजे 55 खेळाडू अनसोल्ड झाले आहेत, त्यांवर बोली लागली नाही आहे. मी एवढंच सांगते त्या खेळाडूंना की यावर्षी चांगली प्रॅक्टिस करा, हा सीझन चांगल्या प्रकारे गाजवा आणि पुढील वर्षी याही स्पर्धेमध्ये तुमचा खेळ आणि तुमचं नाव रोशन करा, हेच एवढं सांगीन. मैदानाच्या आतमध्ये जात असताना धावा मिळाल्यात. इथे मात्र आता 2 धावा मिळाल्या आहेत, 3 धावा मिळाल्यात. या 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. 13 चेंडू 34 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाही आहे. चौकार षटकारांची बोलीभाषा जर इथे केली गेली ना तर हा सामना इरफान एक हाती जिंकू शकतोय, परंतु मनगटातील ताकद आणि आत्मविश्वासानं केलेली फलंदाजी उपयोगी पडेल. परंतु इरफान थोडासा शांत पाहायला मिळतोय. नक्की शांत ठेवण्याचं काम कोणी केलंय तर गोलंदाजाने केलं आणि गोलंदाजी मार्कवरती सध्याच्या घडीला गोलंदाज आपण पाहतोय अजित, ज्याने कमालीची गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत त्याने 8 धावा खर्च केल्या आहेत. दर्जेदार गोलंदाजी केली आहे. जर पाहायला गेलं धावसंख्येचा विचार केला गेला तर धावफलकावरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, 16 धावा. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 34ची आवश्यकता आहे. प्रत्येकी षटकाचा जर विचार केला गेला तर प्रत्येकी षटकामागे 17 धावा या कराव्या लागतील. असं म्हटलं जातं ना की राह संघर्ष जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा या मॅचमध्ये करावी लागेल, कारण दोन्ही टीमला जर पाहायला गेलं तर हार मंजूर नाही आहे. एका बाजूला जर पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 34ची आवश्यकता. गोलंदाजी देखील धारदार होते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर फलंदाज देखील काही कमी नाही आहेत. इरफान अजूनही मैदानामध्ये आहे. इरफान मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत या सामन्याचा निकाल देणं थोडंसं कठीण असेल, कारण पाहिलं गेलं तर 12 चेंडू 34 धावा कठीण नाही आहेत या मैदानावर. चारही बाजूला बाउंड्री धाव ओपन आहे आणि या चारही बाजूचा वापर तो करण्यामध्ये सक्षम ठरेल. परंतु गोलंदाज असा कोण असेल आतापर्यंत चांगली कामगिरी करेल हे पाहावं लागेल. 2 गोलंदाजांनी तर 8च्या सरासरीने धावा खर्च केल्या आहेत, ज्या पहिल्या इनिंगमध्ये 16 धावा होताना पाहायला मिळाल्या होत्या. इथे मात्र जरूर प्रयत्न केला गेला मोठा फटका लगवण्याचा शिवप्रसादच्या कडून, परंतु 1 धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली आहे. संघर्ष करण्याला कधी अपयशाची भीती नसते, परंतु संघर्ष फलंदाजांकडून केलाच जात नाही आहे तर अपयश त्यांच्या पदरी जरूर असेल, यश त्यांना मिळणार नाही आहे. नक्कीच 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 33ची अजूनही आवश्यकता. इरफान आलाय स्ट्रायकिंग एंडला. ओहो, ऑफ स्टंपला सफल झालाय, मात्र दर्जेदार चेंडू हाताळला गेला. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कोल्हापूरकर होऊन जाऊन दे टाळ्या या गोलंदाजासाठी. समीकरण मात्र बदललंय पुन्हा एकदा. 10 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे. जे प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत, जे उभे राहिलेत ते टाचांवरती उभे राहिलेत, ते टाचांवरती उभे राहिलेत ते आता पायाच्या बोटांवरती उभे राहिलेत, कारण सामना रोमांचक आहे. धनराजला आपण पाहिलंय गोलंदाजी मार्कवर.
धनराजला आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी, आणि जर त्याच्या घरचे आजच्या दिवसातील सगळे सामने पाहत असतील ना तर जरूर कौतुक करत असतील. त्यांना कुठेतरी वाटत असेल आज माझा मुलगा टेनिस क्रिकेट दिवसभर मैदान घराच्या बाहेर जाऊन खेळतोय, ते कसं खेळतोय त्यांनी पाहिलं असेल आणि प्राऊड मोमेंट केलं असेल. स्वीपचा पटका खेळायचा होता, बॅट बॉलचा संपर्क पुरेसा होत नाही आहे, फलंदाज बाद होतोय शिवप्रसाद. विनंती असेल गणेश मगदुम सर, आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. जॉन्टी सर आपली वाट पाहत आहेत. गणेश मगदुम सर, आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. जॉन्टी सर आपली वाट पाहत आहेत. शिवप्रसाद बाद झाला आहे. स्वीपचा पटका खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्टरक्षकाच्या आणि शॉर्ट पाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचा होता, परंतु यश मिळत नाही आहे. ते फलंदाजाला विकेट मिळते आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. चेंडू असतील 8 चेंडूंमध्ये धावांची गरज आहे. 32 18 धावसंख्या आणि 3 विकेट आपण पाहतोय. 7 धावा वैयक्तिकरित्या खेळत असताना आपण पाहिलंय. ते मात्र इरफानचा खेळ इथून मात्र आता थोडासा का होईना बरसणारा पाहिजे. या स्पर्धेसाठी ज्यांनी 2 नंबरचं पारितोषिक म्हणजे द्वितीय पारितोषिक 31,000 व चषक आम्हाला सुपूर्द केला आहे ते क्रांतिसिंह पवार पाटील उर्फ दादा यांचं इथे आगमन होत आहे. सर सहर्ष स्वागत या अंतिम सामन्यामध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026 मध्ये जरूर असेल. जोरदार टाळ्या या क्रांतिसिंह पवार पाटील उर्फ दादा यांच्यासाठी होऊ द्या. आता मैदानाच्या दिशेने जात असताना चौकार आलाय. इरफानची बॅट आता मात्र या चेंडूवर बोलली आहे. अजून पाहिलं गेलं तर एक चेंडू या षटकातील असेल, तिथे बॅट बोलेल का? एक मोठा फटका चौकार किंवा षटकारासाठी खेचला जाईल का हे पाहावं लागेल. दर्जेदार फटकेबाजी धनराजच्या गोलंदाजीवर होणं अपेक्षित आहे. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न इथे मात्र इरफान बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इरफान बाद झालाय. आता मात्र पाहिलं गेलं तर सचिन पाटील स्पोर्ट्स कने संघ थोडासा जल्लोष करताना पाहायला मिळेल. अजून 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूंच्या खेळामध्ये अजून काय होईल हे पाहावं लागेल. आमच्या मुख्य मंचावर क्रांतिसिंह पवार पाटील साहेब उर्फ दादा यांचं इथे आगमन होते. सर सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2026 बहुमोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये आपलं लाभतंय. 4 आयोजक आणि त्यांच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे दाखल झालात. खूप खूप स्वागत. पाहिलं गेलं तर 22 धावा विजयासाठी 6 चेंडू 28 धावांची गरज. काल 6 चेंडूंमध्ये 27 धावा कुठल्या आहेत? प्रत्येक दिवस सारखा नसतो, परंतु आजचा दिवस पुन्हा एकदा तो निर्माण करेल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. मयूर शेलार असेल आणि त्याचबरोबर नवीन फलंदाज दाखल होणारा आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ मुल्लाला आपण पाहतोय. 6 चेंडूंमध्ये 28 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 28 धावा कशा प्रकारे कुठल्या जात आहेत याकडे लक्ष असेल. जरूर आता मात्र आयोजकही खुश पाहायला मिळत आहेत, कारण एवढी मोठी स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि ही यशस्वी पार पाडण्यामागे इस्पुर्ली गाव आणि हनुमान स्पोर्ट्स इस्पुर्ली आपल्याला पाहायला मिळतो. आणि 4 आयोजक मित्र ज्यांनी स्पर्धा आयोजित केली त्यांचंही जरूर सहर्ष स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये मोठी स्पर्धा आयोजित करणं म्हणजे थोडंसं अवघड काम असतं, परंतु त्यांनी सहज सोपं हे धनुष्यबाण पेललं आणि ही स्पर्धा पार पाडली आहे. पाहिलं गेलं तर चेंडू शिल्लक असतील. इथून मात्र आता 4 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज. मयूर शेलारला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून धावा येत नाही आहेत. धावा येणं गरजेचं असेल. पाहिलं गेलं तर एक दर्जेदार खेळ इथे मात्र दाखवत असताना आपण मोठा फटका खेळलाय जरूर. विकेट मिळती आहे. विकेट मिळाली आहे. गोलंदाज शशिकांतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर, त्याला यश मिळालंय. विकेट मिळाली 5वी. 22 या धावसंख्येवर 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. दर्जेदार खेळ दाखवत असताना आई खेळाडू चतुर आणि चपळाईनं चांगली
क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. यंग टॅलेंटनं आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये. KKPR प्रीमियर लीग 2025 स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये येताना कंदलगावचे स्वप्नील सुतार आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील सुतार स्वतः संघमालक म्हणून या स्पर्धेमध्ये आपला संघ उतरवला आणि संघानं अंतिम सामन्यापर्यंत अगदी मजल मारली आहे. स्वप्नील सुतार मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला इथे एक फटका खेळला गेला. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते आहे 4 धाब्यांच्या मदतीनं. ती मात्र 26 वर. 50 धावांचा पाठलाग आणि अजून 2 चेंडू आणि 24 धावांची गरज. इथून मात्र आता कठीण आहे. एक कठीण आव्हान संध्याकाळच्या सत्रामध्ये पार करणं कठीण होतं आणि ते कठीणच राहिले. प्रयत्नही वारंवार केले गेले इरफानकडून, परंतु त्याला यश आलं नाही. शेवटी विकेट पडली आणि तदनंतर कंदलगाव संघाने आपले गुडघे टेकलेत, हात टेकलेत या सामन्यामध्ये. आता औपचारिकता पूर्ण आहे. ही औपचारिकता कशा प्रकारे पूर्ण केली जाईल याकडे लक्ष लागून आहे. आणि जवळजवळ KKPR प्रीमियर लीग 2026चा मानकरी निश्चित होतोय. 27 धावा, 5 विकेट. सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी विरुद्ध शिवान स्पोर्ट्स कंदलगाव या 2 संघादरम्यान ही लढत. आणि हा सामना विजयी होत असताना KKPR प्रीमियर लीग 2026चा मानकरी सचिन पाटील स्पोर्ट्स कनेरी, सचिन पाटील अँड कंपनी खूप खूप शुभेच्छा.